ओंकारापासून ध्वनी, ध्वनीपासून माया आणि मायेपासून तीन गुण म्हणजेच रजतम आणि सत्व. ब्रह्मा विष्णू महेश. ब्रह्मदेवाने उत्पत्ती करावी, विष्णुदेवाने पालन करावं आणि सगळ्याचं कार्य म्हणजे मी करतोय म्हणजे शंभू महादेव. या तिन्ही लोकात आज श्रेष्ठ कोण असेल तर ओंकार स्वरूपी गजानन. याचा साम्राज्य चालू आहे ते दोपार युग. या दोपार युगात संपूर्ण पुढे समोर येणार आहे ते कलियुग. या कलियुगात अहाकार म्हणणार म्हणजे कलिप्रभा होणार आहे. या कलिप्रभामुळे पुढे देव देवतांना अहाकार जाणार आहे. म्हणून आज साम्राज्य कलियुगात सारे भक्त वाईट मार्गाने पाहणार आहे. पुत्र आपल्या आई बापाला विचारणार नाही, पत्नी पत्नीला विचारू शकत नाही. म्हणून यासाठी थोडा वेळ का होईना मी चिंता करत असल्याने याच कैलास पर्वती थोडा वेळ माझ्या नारायणाचा नामस्मरण करत करत त्या कैलासापर्यंत माझे पाय लागले, परंतु आपण जाणीव प्रथम
राम राम श्रीमती राम 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 आहे मंगलमय आशीर्वाद हे बडा हा ये बस अरे वा शंभू महादेव हा आपल्या पायाच्या नखापासून मस्तकीच्या ब्रह्मरंध्रापर्यंत निरीक्षण करतोय. हा कोणती तरी विचारांची विचारवली, प्रश्नांची प्रश्नावली बरोबर आहे. एकसारखी सर्वांना तुमच्या भेटसावती आहे. मग सांगा तेव्हा असं काय म्हणत सम्राट चिंतामणी येते एका गोष्टीची. हा अरे तो अपारी संपून पुढे सम्राट कलियुग चालू होणार आहे. कलियुगात कलिदेव मारणार. या चिंताग्रस्त झालोय. यात शंकाच नाही. पण यावर तुम्ही स्वर्ग मृत्यू पाताळ या तिन्ही लोकात तुमची भ्रमंती. खरं आहे. तुम्ही ज्या ज्या वेळी देवतांवर संकट आली त्या त्यावेळी तुम्ही आम्हाला सहाय्य केलं. मग मला सांगा या कलियुगात कलिदेवासाठी काय करावं हे तुम्ही सूचित करा. मी एकच जाणतो आहे की येणाऱ्या युगात सारे देव पाषाणरूपी होणार आहेत. हा आणि त्यावेळी देवावरचा सर्व माणसांचा भक्तांचा त्याच्यावरील विश्वास उडणार आहे. म्हणजे येणाऱ्या युगात हा. म्हणजे कलियुगात कली प्रभाव होणार आहे. म्हणून देव देवतांनी दृश्य अदृश्य रूपाने दर्शन द्यावं. हा मग ठीक नारदा समोर येणाऱ्या कलियुगात सर्व देव देवतांनी भक्तांसाठी सहाय्य करण्यासाठी त्यांना दृश्य अदृश्य रूपाने दर्शन द्यावं हे योग्य. येतो मी. ठीक आहे. मला काय आठवत नव्हता. शंभू महादेवांनी सांगितलं ना त्याच्या मनातील विचार मला समजला. परंतु येणाऱ्या युगात दृश्य अदृश्य रूपाने का होईना पण आम्ही भक्तांची समागम होणार आहे. पण ठीक आहे. हे नारायणा, हे कलेच्या कलेश्वरा, हे नटाच्या नटेश्वरा, त्या नारदाच्या तुला नमस्कार आहे. भजन करा